काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। विधान परिषदेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार, त्यापूर्वी दोन्ही नेत्यांची भेट। सुषमा अंधारे यांची उद्धव ठाकरेंप्रती भावनिक पोस्ट। आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान। उद्धव ठाकरेंसोबतचा रक्षाबंधनाचा व्हिडिओ पोस्ट करत भावना व्यक्त। ठाकरेंकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर। सुषमा अंधारे नाराज असल्याच्या चर्चा। आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान। अंधारेंचे ट्विट। विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या सेनेकडून अंधारेंचं नाव होतं चर्चेत। भाजप विधान परिषदेसाठी अतिरिक्त उमेदवार देणार असल्याची चर्चा। ठाकरे उमेदवार नसल्यानं मवियात नाराजी। भाजप केंद्रीय पातळीवर चर्चा करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तर राष्ट्रवादी आणि भाजपकडे अतिरिक्त मतं। विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसनं ए फॉर्म दिला। ए फॉर्म मुंबईत पाठवण्याची जबाबदारी श्रीनिवास भिक्कड यांच्यावर। भिक्कड यांनी काँग्रेस मुख्यालयातून ए फॉर्म घेतला। विकास आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर मागण्या मान्य असल्यास युतीचा विचार करू। नुसत्या आमदारकीसाठी सोबत जाण्या इतका नालायक नाही। बच्चू कडू यांची भूमिका। शिंदेंनी विधान परिषद दिल्यास त्यांचे पायी होऊन काम करू। कडू यांची प्रतिक्रिया। तर बच्चू कडूंसोबत चर्चा झाली, मात्र अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करणार, सूत्रांची माहिती। बच्चू कडू प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करणार, तर पुढील 6 महिन्यात बच्चू कडू यांना शिवसेनेकडून मंत्रिपद दिलं जाणार, सूत्रांची माहिती। रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांची बैठक। शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांना विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळणार, सूत्रांची माहिती। पक्षातच त्यांच्या नावाला विरोध करणारा एक वर्ग सक्रिय, मात्र वरिष्ठ नेतृत्वाकडून गोऱ्हे यांच्या नावावर सकारात्मक विचार। विधान परिषदेवर संधी न दिल्यानं भाजपचे संजय केनेकर नाराज असल्याच्या चर्चा। चाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, केनेकर यांचं स्टेटस चर्चेत। केनेकरांना परिषदेवर भाजपकडून 13 महिन्यांसाठी संधी मिळाली होती। आनंद परांजपे यांनी नंदनवनमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। खासगी कामासाठी आनंद परांजपे यांनी भेट घेतल्याची माहिती, मात्र नंदनवनमध्ये जाऊन भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। मराठी शाळेच्या जागांवर कुणाचं तरी लक्ष आहे। मराठी शाळा बंद करतायत असं वाटतं, पण त्यांचा जागेवर डोळा। राज ठाकरे यांची सूचक प्रतिक्रिया। मुंबईतील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी पुस्तिका। कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन। 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकवण्याची मोहीम। परप्रांतीय रिक्षा चालकांना मराठी शिकवण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी सुनावलं। भैयांना मराठी शिकवलं तर ते पत्रकारितेत येतील आणि उद्या चौबेला भिडे पुरस्कार द्यावा लागेल, राज ठाकरे यांचं वक्तव्य। राजकारणात कधीतरी खडा टाकायचा असतो, तो मी टाकला। निलेश लंके यांचं स्वतःच्या वक्तव्यावरून घुमजाव। यापुढे लोकसभा नाही तर विधानसभा लढवणार, निलेश लंके यांनी केलं होतं वक्तव्य। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत स्थानिक नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश। मुंबई, बीड आणि पुणे जिल्ह्यातील विविध पक्षातील स्थानिक नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश। काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। भेट खासगी कारणासाठी झाल्याची सूत्रांची माहिती। 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलनुसार भाजपला जनमत। पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये भाजपचा झेंडा, तर तामिळनाडूमध्ये स्टॅलिन आपला गड राखणार। केरळमध्ये एक्झिट पोलनुसार उलटफेर, काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज। चाणक्य, प्रजा आणि मॅट्रेसच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता, ममता दीदींचं सरकार जाणार। तिन्ही पोलमध्ये भाजपला 150हून अधिक जागा, तर टीएमसीला 130 जागा मिळण्याचा अंदाज। केरळमध्ये एक्झिट पोलनुसार उलटफेर, काँग्रेसच्या सत्तेचा अंदाज, डाव्यांची सत्ता जाणार। पीपल्स इन्साइडच्या एक्झिट पोलनुसार यूडीएफला 66 ते 76 जागांचा अंदाज। शिवरायांचा इतिहास विकृत पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न। हर्षवर्धन सपकाळ यांची आरएसएस आणि भाजपवर घणाघाती टीका। देवेंद्र फडणवीस यांना माफी मागणं अपेक्षित होतं। मध्य प्रदेशातील बाबाला सांगून राज्यातील प्रश्न सोडवायला लावा, सपकाळ यांचं वक्तव्य। अमरावतीच्या विराट हिंदू जनसभेत अटल पांडे यांचं वादग्रस्त वक्तव्य। डॉक्टर बाबासाहेबांनी भारतातील मुस्लिमांना पाकिस्तानमध्ये पाठवा असं सांगितलं होतं। अटल पांडे यांचं वादग्रस्त वक्तव्य। अटल पांडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांतसेवक। कोल्हापूरमधील लैंगिक शोषण प्रकरण। किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर। हातकणंगले पोलीस स्थानक, शिरोली गाव आणि एसपी ऑफिसला भेट देणार। कोल्हापूरमधील महिला अल्पवयीन मुलींच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून सुमोटो दखल। डीजीपींना तात्काळ कठोर कारवाईचे आदेश। घटनेचा सविस्तर अहवाल 7 दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश।
श्याम मानव यांचं धीरेंद्र शास्त्री यांना प्रति आव्हान, एका रूममध्ये ठेवलेल्या 90% जरी वस्तू ओळखल्या तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती बंद करू. श्याम मानव यांची प्रतिक्रिया. नागपूरमध्ये बागेश्वर बाबाचं श्याम मानव यांना आव्हान. 5 दिवस नागपूरमध्ये प्रदेश त्यांचा, मंचही त्यांचाच. श्याम मानव यांना आव्हान देणारा व्हिडिओ व्हायरल. भोंदू अशोक खरातला 7व्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी, तर 8व्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी एसआयटीकडून न्यायालयाला पत्र. आज खरातला व्हीसीद्वारे कोर्टात हजर करणार. 8व्या गुन्ह्यात पोलीस कोठडीसाठी तपास यंत्रणांकडून प्रयत्न केले जाणार. नाशिकनंतर आता अकोलाही लव्ह जिहादच्या घटनेनं हादरला. प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून मुलीचं अपहरण करत 5 दिवस घरात डांबून ठेवलं. आरोपीला ताब्यात घेत तरुणीची सुटका. अकोल्यात भोंदू बाबाचा अंधश्रद्धेचा दरबार. चंदनशेष उर्फ चंदन मुरारी बाबाच्या अंगात सोमवारी आणि पौर्णिमेला सवारी येत असल्याचा दावा. मूर्तिजापूर तालुक्यातीलच पोही गावातील बाबाचा व्हिडिओ समोर. रामभाऊ भड असं भोंदू बाबाचं नाव असल्याची माहिती. भोंदू मनोहर भोसले विरोधात करमाळा पोलिसात आणखी एक गुन्हा दाखल. चमत्काराच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप. पुण्यातील धनकवडीतील व्यक्तीची तक्रार. पीडित व्यक्तीने समोर येऊन तक्रार दाखल कराव्या. सोलापूर ग्रामीण पोलिसांचं आवाहन. स्मशानभूमींच्या समस्या उपाययोजनांसाठी राज्यस्तरीय अभ्यास समिती. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा निर्णय. सर्व जातींसाठी स्मशानभूमी खुल्या करण्याबाबत आढावा घ्या. मंत्री जयकुमार गोरे यांच्या समितीला सूचना. पाणी टंचाई आढावा बैठकीदरम्यान अनिल देसाई आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी. साताऱ्याच्या माणमधील बैठकीदरम्यान खडाजंगी. झेडपी सीईओ याशनी नागराजन यांनी देसाईंचा माईक खेचला. ही बैठक पाणी टंचाईची हा राजकारणाचा विषय नाही असं सुनावलं. अलिबागमधील दिशा समितीच्या आढावा बैठकीत अधिकारी अनुपस्थित. खासदार श्रीरंग बारणे यांची अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त. बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात प्रिव्हिलन्स प्रस्ताव दाखल करण्याचा इशारा. परभणीत अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा. डिझेल उपलब्ध नसल्यानं अनेक पंप अचानक बंद. तर कंपनीकडून लिमिटेड स्टॉक उपलब्ध होत असून इंधन संपल्यानंतरच पुरवठा होत असल्याचा पंप चालकांचा आरोप. कोल्हापूरमधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी. निलेश शिंदे यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा दावा. डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून धमकी दिल्याचा निलेश शिंदे यांचा आरोप. निलेश शिंदे यांची अज्ञातांविरोधात पोलिसात तक्रार. गोदा ते नर्मदा अहिल्यादेवी जलयात्रेचा मध्य प्रदेशच्या महेश्वरमध्ये समारोप. या यात्रेच्या निमित्तानं पाण्याच्या संवर्धनाचा देण्यात आला संदेश. रायगडच्या काशीद बीचवर 2 पर्यटक बुडाल्याची घटना. आधुनिक तंत्रज्ञानामुळे 2 पर्यटकांना नवजीवन मिळालं. रिमोट ऑपरेटिंग बोयाचा वापर करत दोघांचा जीव वाचवला. रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के. 2.7 रिश्टर स्केल इतकी तीव्रता. चिपळूण तालुक्यातील येगाव भूकंपाचं केंद्र. यापूर्वी 12 मार्चलाच भूकंपाचे धक्के जाणवले होते. लातूरच्या उदगीरमध्ये माजी सैनिकाचा राहत्या घरात मृतदेह आढळला. प्रकाश सासट्टे असं मृत माजी सैनिकाचं नाव. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्यानं परिसरात खळबळ. मृत्यूचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून तपास सुरू. बंगळुरूमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली. दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. मृतांमध्ये 6 वर्षांच्या मुलीसह 2 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत.